विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 वर्तुळ सर्कल या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 आपण सोडवतोय. प्रॉब्लेम सेट नंबर 3 त्यातला प्रश्न 5वा आपण सोडवणार आहोत. आकृतीमध्ये समांतरभुज चौकोन ABCD हा केंद्र T असलेल्या वर्तुळाभोवती परिलिखित केला आहे, म्हणजे त्या चौकोनाच्या बाजू वर्तुळाला स्पर्श करतात. बिंदू EFG आणि H, बिंदू EFG आणि H हे स्पर्शबिंदू आहेत. जर AE बरोबर 4.5 आणि BE बरोबर 5.5 असेल तर AD काढा. या ठिकाणी समांतरभुज चौकोन ABCD हा केंद्र T असलेल्या वर्तुळाभोवती परिलिखित केला आहे. स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार म्हणजे वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. AE बरोबर AH, BE बरोबर BF, DG बरोबर DH आणि CG बरोबर CF. ओके, हे 4 लिहिले आहेत. या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 यांची बेरीज घेतली तर AE अधिक BE एकत्रित मांडायची, अधिक DG अधिक CG ही दुसऱ्या कंसात मांडायची, बरोबर AH अधिक DH ते जवळ घ्यायचे, कारण AH अधिक DH सलगता आहे, एकाच रेषेवरचे आहेत म्हणून, आणि BF अधिक CF, BF अधिक CF हे एकत्रित घ्यायचे. हे केलेले आहे त्या ठिकाणी. त्यामुळं साहजिकच 1 आणि 1, 2, 3, 4 यांची बेरीज घेतलेली आहे. त्यामुळे AE अधिक BE, AE अधिक BE त्यामुळे AB मिळणार आहे. AH अधिक HD मुळे AD मिळणार आहे. DG अधिक GC मुळे DC मिळणार आहे आणि BF अधिक FC मुळे BC मिळणार आहे. हे नमूद केलं या ठिकाणी. AE अधिक BE AB मिळणार आहे. DG अधिक CG मुळे DC मिळणार आहे. आत्ताच आपण पाहिलं AH अधिक DH मुळे AD मिळणार आहे आणि BF अधिक CF मुळे BC मिळणार आहे. E हा बिंदू A आणि B च्या दरम्यान आहे. G हा बिंदू D आणि C च्या दरम्यान आहे. H हा बिंदू A आणि D च्या दरम्यान आहे. F हा बिंदू B आणि C च्या दरम्यान आहे. त्यामुळे AB आणि DC समान आहेत. AB आणि DC समान आहेत. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुखभुजा आहेत या. त्याच पद्धतीनं AD बरोबर BC सुद्धा समांतरभुज चौकोनाच्या सम्मुखभुजा. पण AB म्हणजेच या ठिकाणी AB आणि AD या ठिकाणी AB आणि DC समान असल्यामुळे AB अधिक DC स्वतंत्र न मांडता AB आणि DC समान असल्यामुळे AB अधिक AB 2 वेळा लिहिलं. पलीकडे सुद्धा AD 2 वेळा लिहिलं, कारण ते AD आणि BC समान आहे. DC डबल वेळा घेतलं तरी चालतंय. इथं 2 AD केले, 2 BC चालतंय. पण आवश्यकतेनुसार पाऊल उचललेलं आहे. AB अधिक AB 2 AB आणि AD अधिक AD 2 AD. त्यामुळे दोन्ही बाजूचं 2-2 गेले. त्यामुळे AB बरोबर AD. AB आणि AD समान आहे, पण AB किती आहे? हा 4.5 आणि 5.5 या ठिकाणी 10 आहे. साहजिकच AD बरोबर 10. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. आकृतीमध्ये केंद्र N असलेले वर्तुळ आहे. केंद्र N असलेले वर्तुळ M केंद्र असणाऱ्या वर्तुळाला बिंदू T मध्ये स्पर्श करते. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या लहान वर्तुळाला S मध्ये स्पर्श करते. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या MR ही लहान वर्तुळाला S मध्ये स्पर्श करते. जर मोठ्या व लहान वर्तुळाच्या त्रिज्या 9 सेमी, MR ही मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 9 सेमी आहे, लहान वर्तुळाची त्रिज्या NS 2.5 सेमी आहे, 2.5 सेमी. तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. MS बरोबर SR, MS बरोबर SR हे गुणोत्तर काढायचं आहे. MT काढायचे आहे, त्यानंतर MN काढायचे आहे आणि कोन NSM. रेख NS आणि रेख MN व रेख NT जोडलेले आहेत या ठिकाणी. ओके, NS जोडलेले आहे, MT जोडलेली आहे, MN जोडलेली आहे. स्पर्श वर्तुळाच्या प्रमेयानुसार M', N', T. ओके, म्हणजे या ठिकाणी MNT एकरेषीय आहेत. वर्तुळाचे 2 केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू एका रेषेत असतात. मग MT बरोबर MN अधिक NT बरोबर. MT 9 आहे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या, लहान वर्तुळाची त्रिज्या या ठिकाणी जे NT आहे किंवा NS असेल ती 2.5 आहे.
त्यामुळं 9मधून अडीच गेले 6.5, MN 6.5, MN 6.5, MN विचारलेली होती 6.5 निघालेली आहे. ओके. त्यानंतर MT MR ही त्रिज्या आहे मोठ्या वर्तुळाची. MT सुद्धा मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे. MR 9 असेल तर MT 9 म्हणजे MT या ठिकाणी 9 हेही माहीत झालेलं आहे. MN 6.5 आत्ता आपण बघितलं हेही माहीत झालेलं आहे. त्यानंतर कोन NSM हा 90 अंशाचा आहे कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. आता त्रिकोण MNS मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार या ठिकाणी कर्ण त्रिकोण NSM मध्ये MN वर्ग बरोबर NS वर्ग अधिक SM वर्ग. ओके. म्हणजे आपल्याला SM वर्ग काढायचा आहे. SM वर्ग NM वर्ग या कर्णाच्या वर्गातून NS वर्ग वजा करायचा. 6.5 वर्ग म्हणून 2.5 वजा करायचे. 6.5 वर्ग वजा 2.5 वर्ग. या ठिकाणी पायथागोरसचं प्रमेय वापरलं. MN वर्ग बरोबर MS वर्ग अधिक NS वर्ग. त्यानंतर 6.5 वर्ग बरोबर MS वर्ग काढायचे आहे. 2.5 वर्ग MS वर्ग बरोबर 6.5 वर्ग वजा 2.5 वर्ग. A वर्ग वजा B वर्गाचा विस्तार पहिल्या कंसात त्या दोघांची बेरीज दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी. 6.5 आणि 2.5 9 आणि 6.5 मधून 2.5 गेली 4, 9 चोक 36, MS वर्ग बरोबर 36, MS बरोबर 6. ओके. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी MS 6 मिळाले आहे. MR MS आणि SR MR काढायचे आहे. MS आणि SR या ठिकाणी आत्ताच आपण MS 6 मिळवलेला आहे. 9 मधून 6 गेले 3 उरले. ओके. म्हणजे SR 3 आणि SR 3 मिळाल्यानंतर MS भागिले SR गुणोत्तर पाहिजे. 6 भागिले 2 MS 6 काढलेले आहे. SR 3 आहे. 3 2 2 असेक. सर्व उत्तरे एकत्रित केली. MS SR 2 असेक. ओके. हे 2 असेक. MT 9 सेंटीमीटर, MN 6.5 सेंटीमीटर आणि कोन NSM 90 अंश. ओके. या सोबतच्या आकृतीमध्ये केंद्र X आणि Y असलेली वर्तुळे परस्परांना Z मध्ये स्पर्श करतात. बिंदू Z मधून जाणारी जी वृत्तछेदिका आहे त्या वर्तुळाला अनुक्रमे A आणि B मध्ये छेदते. तर सिद्ध करा त्रिज्या XA समांतर त्रिज्या BY. सिद्धतेच्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. रचना रेख XZ आणि ZY काढले. स्पर्शवर्तुळांच्या प्रमेयानुसार X Z Y एक रेषीय आहेत. केंद्रबिंदू वर्तुळांचे केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू एका रेषेत असतात. कोन XZA हा विरुद्ध कोन आहे त्याचा YZB. कोन YZB आणि मग हे दोघेही आपण A मानलेले आहेत. हा A असेल तर हा पण A आहे. ज्याला आपण एक म्हटलेलं आहे. आता रेख XA आणि रेख XZ समान आहेत कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. ओके. त्यानंतर कोन XAZ हा सुद्धा A आहे कारण XA आणि XZ समान आहेत. त्रिकोण XAZ समद्विभुज त्रिकोण आहे. एकरूप भुजा समोरचे कोण एकरूप असतात. हा A असेल तर हा A असणार आहे. ओके. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय म्हटलेलं आहे. म्हणजे कोन XAZ आणि XZA बरोबर A दोन्ही पण Aच आहेत. ओके. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. तसेच रेख YB आणि रेख YZ एकाच वर्तुळाच्या त्रिज्या इथं पण. आणि साहजिकच या ठिकाणी कोन कोन BZY आणि YBZ कोन YBZ कारण समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. त्यालाच आपण विधान 3 म्हटलेलं आहे इथं. ओके. इथं आतमध्ये आहे 3. साहजिकच कोन XAZ सगळे आहेत. हा A आहे. त्यामुळे XAZ आणि YB या ठिकाणी Z एकरूप आहेत आणि ते व्युत्क्रम कोन आहेत. ओके.
कोण YBZ आणि म्हणून त्रिज्या X आहे, समांतर त्रिज्या YB, व्युत्क्रम कोन कोसोडी. अशा तऱ्हेने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.